भ्रष्टाचार झालाच पाहिजे असं बेताल वक्तव्य पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करणारे अंबरनाथ नगरपालिकेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याऐवजी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा कांगावा केलाय। त्यात त्यांच्या पक्षानेही त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना मुरबाडमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी त्यांचा सन्मान केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा 3 जुलै रोजी पार पडली। या सभेत भ्रष्टाचारावर चर्चा सुरू असताना उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी डायसवर बसून भ्रष्टाचार झालाच पाहिजे पण पर्सेंटेज कमी असलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याची सर्वच प्रमुख वृत्तवाहिन्यांसह थेट बीबीसीनेही दखल घेतली होती। भाजपाच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी आपलं भ्रष्टाचाराला समर्थन नसल्याचं स्पष्टीकरण दिलं, तर मनसेनेही या वक्तव्याचा निषेध करत उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली। मात्र इतकं सगळं होऊनही सदाशिव पाटील यांनी 5 जुलै रोजी पत्रकार परिषद घेत त्यात काय स्पष्टीकरण दिले तुम्हीच ऐका। 3 जुलैला अंबरनाथ नगरपालिकेच्या सभागृहात महासभा होती आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते। या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या, मी स्वतः उपनगराध्यक्ष होतो, चीफ ऑफिसर होते आणि इतर अधिकारी वर्ग सुद्धा होता। ती सभा सकाळी जी 11 वाजता चालू झाली ती रात्री जवळपास 10-11च्या दरम्यान बंद झाली। पण मधल्या कालामध्ये एक चर्चा चालू होती एका इंजिनियरच्या नावाने, मी त्याचं नाव घेत नाही, म्हणजे बिलं काढणं, भ्रष्टाचार करणं, वार्षिक मध्ये बिलं काढणं आणि त्याला वर्कआउट करून दिले, या विषयावर सभागृहामध्ये काही नगरसेवक त्यांना प्रश्न विचारत होते। त्यावेळेला मी हे शब्द वापरले की बाबा 10 वर्षानंतर इलेक्शन झालेले, 2015 नंतर इलेक्शन 2025 डिसेंबरला झालं। आता प्रत्येक वार्डामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, तर आता हे आपण इंजिनियरला जे आरोप प्रत्यारोप करतो हा भ्रष्टाचाराचा कमी व्हायला पाहिजे, हा फक्त माझीकडनं अनावधानाने शब्द निघून गेलेला आहे आणि त्या शब्दांचा काटकसर करून त्याचा विपर्यास करण्यात दाखवण्यात आला, हे चुकीचं आहे। कुठेतरी एखादी गोष्ट आज 10 वर्ष 15 जे प्रशासकीय राजवट होती त्या प्रशासकीय राजवटीमध्ये मला वाटतं करोडो रुपयाची कामं, मला वाटतं त्या कोविडमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आपण का म्हणून भ्रष्टाचार, जेव्हापर्यंत मी एखादी गोष्ट सिद्ध करू शकत नाही त्याला मी भ्रष्टाचार बोलू शकत नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे। कुठेतरी पत्रावर पत्र आणायचं आपण आणि देत राहायचं, त्याला काय करणार सांगाल तुम्ही मॅडम? साहेब आणि चोरी काही प्रमाणात व्हायला पाहिजे पण अति व्हायला नको ती मामा आणलाच पाहिजे पण त्याचा पर्सेंटेज एकदम कमी मामा पाहिजे। मामा 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 हे बघा मामा, मुख्य अधिकारी साहेब, मुख्य अधिकारी साहेब, माहित नाही का मी बोलले मताची समाज आहेत का तुम्ही? तुम्हाला सुद्धा काही गोष्टी माहिती आहेत। मुख्य अधिकारी साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, एक मिनिट मुख्य अधिकारी साहेब आणि मॅडम, मला काय बोलायचं आहे का आपण सगळेजण लोकप्रतिनिधी आहोत। जर आपल्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आणि आपण जर अधिकाऱ्यांना जर सांगितलं आणि अधिकाऱ्यांचं काम जर व्यवस्थित केलं तर मला वाटतंय का हे सगळं होणार नाही। या व्हिडिओमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही किंवा तो एआयने देखील बनवण्यात आलेला नाही, तो जसाच्या तसा तुमच्या समोर ठेवण्यात आलाय। त्यामुळे खरं काय आणि खोटं काय हे आता जनता ठरवेल। दरम्यान पाटील यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी देखील उघडपणे पाटील यांच्या समोर नाराजी व्यक्त केली। इतकंच नव्हे तर स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भाजपाचे वरिष्ठ नेते देखील पाटील यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे। मात्र दुसरीकडे नगराध्यक्ष पदाची हवा डोक्यात गेलेले पाटील स्वतःची चूक कबूल करायलाही तयार होत नाही। राजीनामा तर दूरच, त्यामुळे आता अशा लोकप्रतिनिधीला पदावर राहण्याचा अधिकार आहे का हे जनतेनंच ठरवावं। प्रतिनिधी श्रद्धा ठोकरे, न्यूज टेक मराठी, अंबरनाथ।